ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की सर्वांची कारस्थानं एक-एक करत बाहेर पडत असतात. मुळात महिपतचं सत्य समोर आलेलंच आहे, परंतु त्याबरोबर महिपतने आपल्या मुलीसाठी नागराजचं सत्य देखील अर्जुनच्या आणि सर्वांच्या समोर आणलेलं आहे. मग आता नागराज काय गप्प बसणार का? त्याने देखील हा सर्व प्लॅन महिपतचा होता आणि त्यातील मेन व्यक्ती कोण आहे हे सर्व सांगत खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे. नागराजने नक्की काय सांगितलंय? कोर्टामध्ये असा कोणता धमाका झालाय? आणि काय सांगत नागराजने प्रिया ही तन्वी नाहीये हे सिद्ध केलंय? कोर्टामध्ये खूप मोठा तमाशा झालेला आहे. ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, महिपत काहीच बोलायला तयार नसतो आणि तो काहीच सांगत नसतो की नक्की काय घडलं. आणि ज्यावेळेला अर्जुन त्याला धमकी देतो, मी हे पेपर पोलिसांच्या हवाली देतो आणि ते सर्वांना दाखवतो, असं म्हटल्यावरती महिपत आता पूर्णपणे घाबरलाय आणि तो अर्जुनला थांब असं म्हणतोय. तेव्हा महिपत विचार करतो की साक्षी पळून गेली असेल तर बरं आहे. पण आता त्याच वेळेला त्याला अर्जुनने सांगितले की तो तुझ्या पोरीला फोन केला होतास. तुझी पोरगी पळून जाण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे. म्हणजे ती पळून तर गेलेली आहे, पण तिचा नवीन पत्ता कुठे आहे तो तुला दाखवू का? अर्जुनला माहीत असतं की महिपत हा कोणत्याही टायमाला काहीही करू शकतो आणि म्हणूनच त्याने ठरवलेलं असतं की साक्षीला सर्वात आधी पळवून लावायचं आणि मग ती बाहेर आल्यानंतर तिला रंगेहात पकडायचं. मग आता त्याचवेळी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं, चैतन्यने अर्जुनला सर्व फोटो हे आणून दिलेले असतात आणि ते दोघेजण खूपच जास्त खुश असतात. तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो, महिपत शिखरे, तू खूप मोठा गेमर आहेस. मला माहिती आहे, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला पकडू देणार नाहीये. पण तुझ्यापेक्षा मोठा गेमर मी आहे. काही झालं तरी तुझी मुलगी आत्ताच्या क्षणाला कुठे आहे ही गोष्ट मला माहिती आहे महिपत. त्यामुळे आता कोर्टात खरं बोलण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाहीये. महिपतकडे खरंच पर्याय नाहीये हे आता त्याच्या लक्षात आलेलं असतं. आता अर्जुन ज्या वेळेला पेपर द्यायला जातो त्यावेळेला तो म्हणतो की म्हणजे महिपत म्हणतो, थांब अर्जुन, मी सर्व काही सत्य सांगतोय. तो आता सर्व सत्याचा उलगडा करत म्हणतो की हे खरं आहे की मला नागराज किल्लेदार याने सुपारी दिली होती. असं म्हटल्यावरती नागराजचे धाबे आता दणाणले आहेत. मग आता हे ऐकून जजने अनाऊन्स केलेलं असतं की आता दोषी ठरलेल्या नागराज किल्लेदार याला कमीत कमी 7 वर्षाची कारावासाची शिक्षा दिली जाईल. 3 लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जीवावरती उठल्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आलेली आहे. आता हे ऐकून नागराज पेटून उठलेला आहे. तो म्हणत असतो, मी का एकटा या शिक्षेचा बळी जाऊ? तो आता कोर्टामध्ये खूप मोठा राडा करतो आणि तो म्हणतो, महिपत शेठ, तू माझ्यासोबत उलटा गेम खेळलास का? आत्ताच्या आता मी तुमच्या मुलीचं सर्व सत्य कोर्टासमोर आणतो. असं आता तो महिपतला बोललेला असतो, परंतु त्याने काही सत्य सांगितलेलं नसतं. मग आता इकडे बाहेर आल्यानंतर नागराज हा खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला वाटत असतं की ही शिक्षा मी एकट्यानेच का भोगायची. म्हणूनच तो आता प्रियाचं देखील नाव समोर आणणार असतो. तो आता अर्जुनच्या समोर आलेला आहे आणि तो म्हणत असतो, अर्जुन, तुला काय वाटलं? तू मला अडकवलंस का? तुला वाटतंय तुम्ही माझ्यासोबत गेम करताय, पण गेम तर तुमचाच झालाय. म्हणजे तुला असं वाटतंय तुला जे सत्य समजलंय तो हुकुमाचा एक आहे, पण तो हुकुमाचा एका नाहीये. माझ्याकडे अजून 2 हुकुमाचे एक्के बाकी आहेत. अर्जुनला वाटतं की हा थोथांड बाडा मारतोय, याच्याकडे काय एका बिक्का नाहीये आणि तो म्हणतो, नागराज काका, तू कितीही हे सर्व करण्याचा प्रयत्न केला ना तरी काहीही होणार नाहीये. मला तुम्हाला काका म्हणण्याची देखील लाज वाटते. तुम्ही फक्त खोटं आणि खोटंच बोलताय. नागराज म्हणतो, तुला काय वाटतंय? तू साक्षीचं सत्य समोर आणून खूप मोठा उलगडा केलास का? परंतु नाही. खरी जी कहाणी आहे आणि जो खरा हुकुमाचा एक आहे तो तर माझ्याकडे आहे. अर्जुन म्हणतो, तू काही बोलून मला भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. यावरती नागराज म्हणतो, तू महिपतला डील दिली होतीस ना आणि त्याला डील देऊन तू मला अडकवण्याचा प्रयत्न केला होतास ना, तर मी तुला एक डील देतो. तू ही माझी 7 वर्षाची शिक्षा कमी करून
लवकरात लवकर आत्ता बेल मिळवून दे आणि त्या बदल्यात मी तुला असं सत्य सांगतो की ज्यामुळे खूप मोठा धमाका होत सर्व सत्य उलगडतील आणि मी सांगितलेल्या गोष्टीमुळे आत्तापर्यंतच्या खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होईल. पण अर्जुनला नागराजच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नसतो. त्याला वाटत असतं तो त्याच्या सुटकेसाठी बाडा मारत आहे. अर्जुन म्हणतो, कसलं सत्य आणि कसला खुलासा? तुझ्याकडे काहीही नाहीये. काहीही झालं तरी नागराज तू जेलमध्ये सडणारच. नागराज म्हणतो, ठीक आहे, पण जर का मी तुला एक डील दिली, तुमच्या घरातील एक व्यक्ती खोटा मुखवटा बांधून वावरत आहे. यावरती अर्जुन म्हणतो, कोण? प्रिया. यावरती नागराज म्हणतो, तू अचूक पकडलंस, परंतु तो खोटा मुखवटा काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सत्य दडलंय? आणि तो म्हणतो, तुमच्या घरामध्ये अजून एक व्यक्ती आहे, ते तुम्हाला फसवते. तो सचिनबद्दल बोलत असतो, परंतु अर्जुनला काही समजत नाही. तो म्हणतो, कोण व्यक्ती? घरात दुसरं कोण आहे? हे सर्व दृश्य सायली पाहत असते. सायली विचार करते, यांनी महिपतला डील दिली होती आणि म्हणून महिपत खरं बोलला का? आता त्यावेळी सायलीला खूप मोठा धक्का बसलाय. हे ऐकून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तिला काही कळतच नसतं की हा सगळा काय प्रकार आहे आणि अर्जुन सर असं करू शकतील यावरती तिचा विश्वासच बसत नसतो. सगळेजण खूप मोठ्या ट्रॉमामध्ये आहेत. नागराज म्हणतो, बघ, 2 सत्य आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, तुझं नाही, माझं नाही. तू एक काम कर, तू सर्वात आधी एक सत्य फोड. जर मला ते खरं वाटलं तर आणि तरच मी तुझ्यावरती विश्वास ठेवीन. यावरती आता नागराज मनातल्या मनात म्हणतो की चला, आत्ता मला प्रियाचं भांडं फोडण्याचा चान्स मिळाला आहे. मला प्रियाचं भांडं फोडायचंच आहे आणि जोपर्यंत मी प्रियाचं भांडं फोडून तिला तिकडे पाठवत नाहीये तोपर्यंत मी शांतच बसणार, असा नागराज विचार करतोय. आणि नागराज म्हणतो, चला. अर्जुन म्हणत असतो, तन्वी आपल्याला फसवते हे सत्य तर सर्वांनाच माहिती आहे, पण नक्की काय फसवते आणि कशासाठी फसवते आणि त्याचबरोबर दुसरी व्यक्ती कोण आहे? नागराज काकांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये आणि आत्ता तसंही सर्वांना डीलबद्दल कळालेलंच आहे. नागराज म्हणत असतो, तुला अजूनही माझ्यावरती विश्वास बसत नाहीये का? रविराज म्हणतात, काय आहे ते एकदा सत्याचा भडका होऊ देत. नागराज म्हणत असतो, पण तुम्हाला शब्द दिला आहे की तुम्हाला बेल मिळवून देणार. तू तुझा शब्द पाळायलाच हवा. तोपर्यंत आता इकडे प्रिया गडबडलेली आहे. रविराज म्हणत असतात, अर्जुन तू याच्या नादी लागू नको. हा खूप पोहोचलेला माणूस आहे आणि तो तुला उगाच अडकवेल, काहीही सांगून तुला भ्रमित करेल. अर्जुन म्हणतो, नाही काका, आपल्या घरातील ती दुसरी व्यक्ती कोण आहे ते आपल्याला कळायलाच पाहिजे. मग काय, तो आता कोर्टाच्या आवारामध्ये तो प्रियाला घेऊन आलाय आणि प्रियाला घेऊन आल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये जे काही भयंकर प्लॅनिंग चालू आहे ते खूपच भयानक आहे. त्याने सगळ्यांना फसवलंय आणि तो समोर उभा राहिलेला आहे. प्रियाला त्याने समोरच्या टेबलवरती बसवलेला आहे. मग आता प्रिया खूपच घाबरलेली असते आणि हा नागोबा काय करतोय याचाच ती विचार करत असते. आता समोर बसून नागराज म्हणत असतो की दादा, तू हिच्या पायावरती बघ. तू ही जन्मखून पाहून तिला घरात घेतलं होतंस. ही जन्मखून बघून तुम्हाला सिद्ध झाली की ही तुमची मुलगी आहे, परंतु तसं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता टॅटू एक्सपर्ट यांना बोलवून घे आणि बघ आणि त्यांना विचार की ही जन्मखून खरी आहे की खोटी. मी सांगतोय, ही जन्मखून नाहीये, हा बनवून घेतलेला टॅटू आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, काय चाललंय हे? मला हे अजिबातच आवडलेलं नाहीये. तुम्ही माझ्यावर कसलेही आरोप करताय, असं म्हणत ते आता नागराजचा हात झटकते आणि त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेला नागराज आता त्याला सांगतोय, थांब, आता सर्व काही सत्य सर्वांसमोर येऊ दे. नागराज म्हणत असतो, जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर स्टॅच्यू आर्टिस्टला बोलवून घे. काय खरं आहे तेच सांगतील. आता हे सर्व पाहून रविराजांना तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. मग आता नागराज अर्जुनला सांगत असतो की बघ अर्जुन, मी माझा शब्द पाळलेला आहे आणि तुला सत्य सांगितलेलं आहे. आणि तो म्हणत असतो, हा तर फक्त ट्रेलर होता, माझ्याकडे आणखीन 2 सत्य आहेत. अर्जुन म्हणतो, काका तुम्ही हवेत बाण सोडलाय, हे कसं काय? त्यावरती नागराज म्हणतो, तू एक काम कर, तुझ्या बायकोच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे का ते पाहून ये. आत्ता अर्जुन हादरलाय. तो म्हणतो, अर्जुन तुझी बायको खरी तन्वी आहे, ती प्रिया ही खोटारडी आहे आणि ती तन्वी नाही. यावरती सायली सांगते, हो, माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आधीपासूनच आहे. मग आता यानंतर तो अर्जुनला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, पण आता तू आपल्यामध्ये जी डील झाली आहे ती पूर्ण कर. आता सर्वांना काही कळायलाच भाग नसतं.
अर्जुनला आता नागराज काका जे काही बोलत आहेत ते सर्व सत्य आहे आणि त्यांचे योग्य आहे याच्यावरती विश्वास बसलेला आहे. त्यानंतर नागराज म्हणतो, अरे अर्जुन, तू तुझा शब्द पाळ, माझ्याकडे आणखीन बरीचशी सत्य आहेत. नागराजने आता एक म्हणत 2 सत्य सांगितलेली आहेत आणि आता याचमुळे मालिका ही खूपच जास्त रंजक ठरत आहे. आत्ता जेव्हा तो महासत्याचा उलगडा करणार तेव्हा खूपच मोठा भडका होणार. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.